बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना एकत्रित अभिवादन। यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची उपस्थिती। ठाकरे बंधूंचं 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र जात अभिवादन। खासदार संजय राऊतांनी स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। मराठी माणसानं एकजुटीनं राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं हीच बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली, राऊतांनी केली एक्सपोस्ट। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारे कलादालन मीरा रोड येथे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले। या कलादालनाचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होतंय। या कलादालनामध्ये खांडके चाळीपासून सुरू झालेला बाळासाहेबांचा प्रवास हा दाखवण्यात आलाय। शिवाय शिवसेनेची पहिली शाखा, मार्मिकमधील छपाई मशीन, शिवतीर्थावरील चकोरचा माईक हे दाखवण्यात आले। याशिवाय या दालनामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मातोश्रीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या त्या खोलीनं, ज्यामध्ये ते सर्व नेत्यांच्या गाठी भेटी घ्यायचे। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर शिशिर शिंदे, मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीनं शिशिर शिंदेंना संधी दिल्याची माहिती। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर शिंदेंचे आमदार नको अशी अट उद्धव ठाकरेंनी घातली होती अशी माहिती। पुण्यामधल्या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी मुठे समिती आज अहवाल सादर करणार। कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी या समितीची स्थापना झाली आहे। राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप। अजित पवारांनी 500 कोटींचे रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा दमानियांचा आरोप। पद्मसिंह पाटील हे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांचे बंधू। तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटील यांचा असला तरी तेरणा ट्रस्टचा कारभार भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्याकडे, तेव्हा दमानियांनी तिकडेही पाहावं, सुप्रिया सुळेंचा अंजली दमानियांना सल्ला। शिवरायांचं धूळ खात पडलेलं बंदिस्त स्मारक खुलं केलं म्हणून अमित ठाकरेंवर दळभद्री सरकारकडून गुन्हा दाखल। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर अद्याप कोणतीही कारवाई नाही। हे कुठलं स्वराज्य? मनसेच्या गजानन काळेंचा सवाल। राजापूर शहरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। समर्थनगर भटाडीमध्ये बिबट्या भर वस्तीतून पोलीस लाईन रस्त्यावर जातानाचा व्हिडिओ समोर। वन खात्याकडून सावधगिरीचा इशारा। मध्यरात्री जाणाऱ्या दुचाकी चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन। अहिल्यानगरमधल्या खारेकरचुने, इसळक आणि निंबळक परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद। मात्र पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्यामुळे गावकरी आक्रमक। चिमुरड्यांवर हल्ला केलेला बिबट्या पकडला नसून दुसराच बिबट्या पकडल्याचा गावकऱ्यांचा आरोप। अहिल्यानगरमधल्या कोपरगावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। चांदेक सारे आणि सोनेवाडी परिसरामध्ये 2 बिबट्यांचा मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल। गावकऱ्यांकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। मोखाड्यातही बिबट्यांचा वावर वाढला। नागरिकांनी सतर्क करण्यासाठी वन विभागाकडून एआय कॅमेरे बसवण्यात आलेत। हा कॅमेरा 100 मीटरवरील हालचाली टिपून त्वरित सायरन सुरू करतो। लगेच याचा संदेशही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर पोहोचतो आणि त्यामुळे बिबट्याला पकडण्यास मदत होईल, वन विभागाला विश्वास। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व्यापाराचा नायलॉन मांजाने गळा कापला गेलाय। शहरामधल्या वैजीनाथ महादेव मंदिराजवळची घटना। घटनेमध्ये तरुणाला गंभीर दुखापत। लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाचा मुलीच्या बापावर खुरप्यानं जीव घेणा हल्ला। तर वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीचं खुरप्याचं एक संपूर्ण बोटच तुटलं। सांगलीच्या मिरज तालुक्यामधली घटना। आरोपी अक्षय पाटीलवर गुन्हा दाखल। जळगावमध्ये चहा प्यायला थांबलेल्या पोलिसांच्या डोळ्यांदेखतच 2 आरोपी पळून गेले। अमळनेर पोलीस ठाण्यामधल्या मोटारसायकल चोरी प्रकरणामध्ये त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जळगाव कारागृहामध्ये नेण्याची तयारी सुरू होती आणि त्यावेळी घडलेली ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेमधून दावरवाडी शाखेमध्ये 25 लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला लुटलं। या प्रकरणी पोलिसांनी 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्यात। 31,56,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये पीएमओ सचिव म्हणून फिरणाऱ्या तोतयाला बेड्या। त्याच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी राष्ट्रध्वजही आढळून आलाय। या प्रकरणी तोतयासह त्याच्या बॉडीगार्डलाही बेड्या।
राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तासच शिल्लक. सर्वपक्षीय नेते शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार. कुठे युती कुठे आघाडी याचं चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती. दर्यापुरातून नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडा यांना उमेदवारी, तर अंजनगाव सुरजीमध्ये उबाठाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नीचा चाकणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज. आमदार गोरेंना श्रद्धांजली म्हणून ठाकरेंच्या सेनेचा नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या उमेदवार मनीषा गोरे यांना पाठिंबा. सोलापूरच्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे 5 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अर्ज दाखल होऊ नये म्हणून भाजपचे राजन पाटील प्रयत्न करत असल्याचा थिटे यांचा आरोप. आष्टा नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये एकजूट. नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण माने यांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद कमी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंची कबुली. वेळ पडली तर या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचंही खडसेंकडून स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद कमी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंची कबुली. वेळ पडली तर या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचंही खडसेंकडून स्पष्ट. पाचोरा नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन. चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश. सुनील नामोजवार यांना काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. भद्रावती नगर परिषदेपाठोपाठ भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेतही बंडखोरी. भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. राजेंद्र डोहे यांना शिवसेनेकडून पक्षात येताच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टर प्रशांत कट्टरेंना शिंदेच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. दरम्यान माझ्यात काही कमी असेल म्हणून भाजपने तिकीट दिलं नाही, कट्टरेंची प्रतिक्रिया. नांदेड नगर परिषदेमध्ये युतीसाठी भाजपला प्रस्ताव पाठवला, मात्र भाजपकडून कोणतंच उत्तर आलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व जागांवर आमचे उमेदवार उभे करणार. शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून स्पष्ट. निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र. कामठीचे माजी नगराध्यक्ष साजा शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रसन्ना तिडके आणि रामटेकचे शहर अध्यक्ष दामोदर थोपटे या 3 मोठ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामनाम. संपूर्ण काँग्रेसमध्येच उभी फूट पडणार. बिहार निकालावरून टीका करताना आशिष देशमुख यांचा दावा, तर काँग्रेसवर जनतेचा विश्वास राहिला नसल्याची आशिष देशमुख यांची टीका. नंदुरबारच्या तळोदा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी यांचा उमेदवारी अर्ज. वाणींकडून अपक्ष अर्जही दाखल. इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं पक्षाकडून अजूनही अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली. रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगण्याची शक्यता. सिंधुदुर्गमधल्या कणकवलीमध्ये भाजप कार्यालयावरील बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो हटवला आणि त्यामुळे तळकोकणामध्ये महायुतीची शक्यता मावळली. भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेंची शिवसेना एकटी लढणार अशी माहिती. धाराशिवमध्ये मवियामध्ये बिघाडी. समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळावर लढण्याची घोषणा. जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्याकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा. नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढेंचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. त्यानंतर लगेचच लोंढेंना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. नांदगाव पाठोपाठ मनमाडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती. आमदार सुहास कांदे आणि भाजपचे मनमाड नांदगाव प्रमुखांकडून युतीची घोषणा, तर महायुतीतील राष्ट्रवादी मात्र विरोधात लढणार.
सांगलीच्या उरण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आईच्या उमेदवारीसाठी लेक पुढे सरसावली। प्रभाग क्रमांक 5 मधून माजी नगरसेविका उषा मोरे यांना पक्षातून जरी यावे तिकीट मिळालं नसलं तरी त्यांनी आपला अपक्ष अर्ज मुलगी डॉक्टर नीता मोरे यांच्या पुढाकारातून दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 6 नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारपर्यंत 409 उमेदवारांचे अर्ज, अध्यक्षपदासाठी 20 आणि सदस्यपदासाठी 389 उमेदवारांचे अर्ज दाखल। मुंबईतील आमदार जवळच्यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न करतात। शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांकडून नाराजी, त्यानंतर आपल्यासोबत आलेल्यांना पश्चाताप व्हायला नको, माझं सगळीकडे लक्ष, शिंदेच्या शिवसेना नेत्यांचा कान पिचक्या। बंडखोरीची शक्यता लक्षात घेता भाजपची सावध पावलं, उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची मनधरणी करा। भाजप नेतृत्वाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना सूचना, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचार करण्याची भाजप आमदारांनाही ताकीद। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची आज बैठक। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार। सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबणारे, जनतेच्या खिशावर डल्ला मारणारे, दरोडेखोर आणि मतचोर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा एक्सपोस्ट करत भाजपवर हल्लाबोल। आळंदीमध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा 729वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार। त्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई, माऊलींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आळंदीमध्ये दाखल। ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये भाविकांची मांदियाळी, पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, इंद्रायणी घाटही गर्दीनं फुलला। बिबट्यानंतर आता वाघही रस्त्यावर। मध्य प्रदेशमधल्या उमरावण गावामध्ये रस्त्यावर वाघ दिसलाय। एक व्यक्ती सायकलवरून जात असताना अचानक त्याला रस्त्याच्या कडेला वाघ दिसल्यामुळे सायकलस्वाराने जीव मुठीत घेऊन पळ काढलाय। घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे। गुजरातच्या एका गावामध्ये 6 सिंहांचा कळप दिसलाय। सिंह मानवी वस्तीमध्ये शिरकाव करत असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे। हे सिंह गिरच्या जंगलामधले आहेत, जेथे त्यांची संख्या वाढतीये आणि शिकार मिळत नसल्यामुळे ते नागरी वस्तीत प्रवेश करत पाळीव प्राण्यांची शिकार करतायत। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार असं जवळपास निश्चित होतंय। 20 नोव्हेंबरलाच नव्या सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती। असं झाल्यास नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री होतील। नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती। यामध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाला 2, जितनराम मांझींच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाला 1 तर उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला देखील 1 मंत्रिपद मिळणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती। एकीकडे बिहारमध्ये एनडीए कडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यामध्ये मोठा वाद। तेजस्वी यादवांच्या भूमिकेमुळे पक्षाला आणि कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतोय। तेजस्वींनी आपल्यावर चप्पलही भिरकावली, रोहिणी आचार्य यांचा आरोप। काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना बिहार विधानसभा निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। तसंच बिहार निवडणुकीवरून त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संविधानासाठी लढत असल्याचे त्यांनी म्हटलंय। राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते। भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांचं वादग्रस्त विधान, त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधल्या बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिली आहे आणि प्रकल्पामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे। हैदराबादमध्ये एका चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे मोठा अपघात झालाय। चालकाने 2 लहान मुलांना चिरडले। अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 लहान मुलगा थोडक्यात बचावला। या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यामधल्या डोंगराळ भागामध्ये एक अनियंत्रित कार रेलिंग तोडून जमिनीवर आदळली आहे। कार नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे दुर्घटना घडली आहे। सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्यामुळे कार चालकाचा जीव बचावलाय। मानेच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या शुभमन गिलला डिस्चार्ज, मात्र डॉक्टरांकडून काही काळ आरामाचा सल्ला। त्यामुळे शुभमन गिल दुसऱ्या कसोटीमध्ये खेळण्याबाबत साशंकता। 22 नोव्हेंबरपासून होणार दुसरी कसोटी सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.